नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं सीमा ब्लॉगमध्ये। आजची सुरुवात ही देवघरापासूनच झाली माझीवाली, कारण मला आज गुरुवार होता। देवघर क्लीन करायचं होतं, त्यामुळे मी पूर्ण देवघर हे पुसून काढलं, झटकून मस्तपैकी पुसून काढलं। इथे ह्या 2 पायऱ्या देवांच्या त्या बाहेर येतात, ते पण काढून मी मस्त त्या क्लीन केल्या। मस्तपैकी पुसून काढल्यानंतर मस्त देवांना अंघोळ घातली, देव पण स्वच्छ धुवून काढले आणि त्यांच्या जागेवर मस्तपैकी मांडून दिले। त्यानंतर देवांची मस्त गणगोळी लावली, हळद कुकू वगैरे अशा गोष्टी लावून घेतल्या मी देवांना। त्यानंतर असं सुंदर आणि छान असं माझं देवघर दिसायला लागलं। तुम्हाला पण आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। छान दिसतं ना। त्यानंतर मी देवांची पूजा करून घेतली। मग घरातले माझी छोटी मोठी कामं होती ती आवरून घेतली। घरात किती काम करा पण काही ना काही निघतंच, आणि त्याच्यात माझ्या घरात माझी मुलगी ना, ती या खुर्च्यांवर किती वखत नीट करा ती काढणारच। अशा प्रकारे मी ते मस्तपैकी कौरव लावून घेतले। बेड पण झटकून वगैरे ठेवला। त्यानंतर किचनमध्ये आले, स्वयंपाक वगैरे होईल होता माझावाला, देवाची पूजा करायची होती, त्यामुळे मी भांडे वगैरे ठेवले होते। इथं नळ चालू करून ठेवला होता मी, नळ चालू, बेसिंग पूर्ण भरून गेलं, समजलंच नाही। अशा प्रकारे मी पूर्ण किचन क्लीन करून घेतलं मस्तपैकी। त्यानंतर मला लादी पण पुसायची होती, किचनची ना हॉलची लादी मी पुसून घेतली। त्यानंतर मी कपडे धुतले, बाहेरची कामं इतर कामे होती ती आवरून घेतली। तोपर्यंत घरात लादी वगैरे माझी वाळून जाते। अशा प्रकारे माझी लादी पण सुकून गेली बाहेरची कामं करता। इथं मग बाहेरची कामं करताना अबोली कमी कपडे दिले होते, तिचे छोटेसे कपडे होते, तिचं दप्तर आणि कपडे आणून इथे खुर्चीवर ठेवले होते। त्यांना मस्त घड्या घालून त्या जिथं आहे त्या जागेवर ठेवून देईन। हे अशा प्रकारे माझं मस्त घर आवरून झालं, किचन पण आवरून घेतलं मी अशा प्रकारे। इथं किचन मस्त क्लीन वगैरे होऊन गेला माझावाला। इथं एका टोपमध्ये मी दूध ठेवलं होतं वर गार होण्यासाठी, कारण ते गार झालं का मग मी फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण दिवसभर सहसा घरी राहतच नाही इतकी, कारण शेतातली कामं असल्या मला घरी डायरेक्ट 5 नंतर यायला भेटतं। ते कोणतं झाड आहे ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। अशा प्रकारे माझा ओटा क्लीन झाला। तिथं कुकरमध्ये भात होता थोडासा, तो आता दुपारी ये आले काही जेवतील, कारण ती सकाळी जेवेल नाही। त्यानंतर मी इतकं काम केलं, मला भूक लागली होती खूप मस्तपैकी। मग इथे मी चिवडा घेतला खायला, थोडासा चिवडा खाऊन घेते, कारण मला लसूण लावायचा होता आज शेतात जाऊन, तो सोलायचा होता। मग इथे मी सोलून घेतला। एक ना एक पाकळी त्याची बाजूला करायला लागते, कारण डबल पाकळीचा लसूण लावते नाही सहसा, सिंगल पाकळीचा लसूण लावला का तो चांगला फुटवा घेतो आणि कांडी पण चांगली होती त्याचीवाली। मी अशा प्रकारे मग तो पूर्ण लसूण सोलून वगैरे घेतला, आता तो इथं लावायचा। लसूण लावताना हा कांद्यासारखं लसूण लावतात, तुम्ही कसा लावतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। जे शेतकरी वर्ग असेल ते हा व्हिडिओ बघत असेल तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा। अशा प्रकारे मी लसूण लावून घेतला। 2-1 तासाचं काम होतं मला लसूण लावून। नंतर मला दुसरी पण कामं होती शेतातली, ती पण करायची होती। मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।